18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीत हंगामी लोकसभा अध्यक्षांसह नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी. लोकसभा अध्यक्षांची निवड येत्या 26 तारखेला. देश चालवण्यासाठी एकमताची गरज असल्याचं सांगत 18व्या लोकसभेत सर्वांनी जनहितासाठी काम करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. देशात पुन्हा कधीही आणीबाणी लावली जाणार नाही अशी मजबूत लोकशाही आणि संविधान रक्षण करण्यासाठी सर्वांनी संकल्प करूया. संसद भवन परिसरात पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकाराचा तपास करणाऱ्या सीबीआयकडून FIR दाखल. NTA कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी नियुक्त उच्चस्तरीय समितीची बैठक आज. नीट पेपरफुटी आणि कथित गैरव्यवहार प्रकरणी बिहारमधून 13 जणांना अटक, तर नांदेड ATSनं लातूरच्या 4 चौघांविरुद्ध केला गुन्हा दाखल. 2 शिक्षकांना अटक. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची UAEच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारीविषयी द्विपक्षीय चर्चा. हज यात्रेकरूंना तीव्र उष्णतेचा फटका. यंदाच्या हज यात्रेत 1300हून अधिक यात्रेकरूंचा उष्णतेशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या सुपर 8 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर 3 गडी राखून विजय. आणि आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 6 गडी राखून दणदणीत विजय. 3ही सामने जिंकत मालिकेत मिळवलं निर्भेळ यश.